नमस्कार. आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे श्रद्धा आणि चमत्कार यांचा जणू संगमच होतो. हो, आपण बोलतोय अक्कलकोटबद्दल. आणि याच्या केंद्रस्थानी आहेत श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांचा प्रभाव आजही लाखो लोकांच्या आयुष्यावर आहे. हेच ते स्वामींचं देवस्थान अक्कलकोट, महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातलं एक शहर, जे एका महान संताच्या वास्तव्यामुळे एका प्रचंड मोठ्या तीर्थक्षेत्रात बदललं. असं वाटतं की ह्या मातीतच एक वेगळी दैवी ऊर्जा आहे, जी भक्तांना अक्षरशः खेचून आणते. दरवर्षी इथे हजारो लाखोंच्या संख्येने भाविक येतात. आणि हे फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून येतात, मनात एकच आस घेऊन, थोडं सांत्वन मिळावं, काहीतरी दैवी मार्गदर्शन मिळावं. पण कधी विचार केलाय की या पवित्र शहराकडे इतके लोक का बरं ओढले जातात? असं काय आहे इथे? तर याचं उत्तर दडलेलं आहे एका नावात, एका गूढ व्यक्तिमत्वात. चला तर मग हे रहस्य उलगडून पाहूया. तर या सगळ्या आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे श्री स्वामी समर्थ, एक असं व्यक्तिमत्व ज्यांचा जन्म, त्यांचं आयुष्य सगळंच आजही एका गूढतेच्या पडद्याआड आहे. चला मग हा पडदा जरा बाजूला सारून बघूया. स्वामी समर्थ म्हणजे नक्की कोण? तर ते होते 19व्या शतकातले एक महान आध्यात्मिक गुरु, दत्तात्रेय परंपरेतले. असं मानलं जातं की ते साक्षात भगवान दत्तात्रेयांचेच अवतार होते. त्यांची ओळख फक्त एक संत म्हणून नाहीये, तर एक जागृत दैवी शक्ती म्हणून आहे. आणि त्यांच्या जन्माचं रहस्य तर आणखीनच रंजक आहे. बघा, एका बाजूला आख्यायिका काय सांगते की ते एका वटवृक्षातून प्रकट झाले, तर दुसऱ्या बाजूला स्वतः स्वामींनी आपलं पूर्वीचं नाव नृसिंह भान आहे असं सांगितलं होतं. म्हणजे बघा, ही गूढताच त्यांच्या व्यक्तिमत्वाला अजून खास बनवते. अक्कलकोटमध्ये स्थायिक होण्याआधी स्वामींनी जवळजवळ संपूर्ण भारत फिरला होता. त्यांचा प्रवास सुरू झाला तो श्रीशैलम जवळच्या कर्दळी वनांमधून, आणि तिथून ते पुरी, वाराणसी, हरिद्वार अशा अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत फिरले. एवढंच नाही तर या प्रवासात त्यांची संत माणिक प्रभूंसारख्या महान व्यक्तींशीही भेट झाली. शेवटी 1856 साली त्यांचं आगमन झालं अक्कलकोटमध्ये, आणि पुढची तब्बल 22 वर्षे हेच त्यांचं घर बनलं, त्यांचं कार्यक्षेत्र बनलं. या 22 वर्षात त्यांनी लोकांना फक्त ज्ञानच नाही दिलं, तर अनेक चमत्कारही घडवले. आणि मग 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी महासमाधी घेतली, म्हणजे देह ठेवला. पण त्यांची ऊर्जा, त्यांचं अस्तित्व आजही तिथे जाणवतं, असं भक्त सांगतात. तर आता आपल्याला त्या महान व्यक्तीबद्दल कळलंय, ज्यांनी अक्कलकोटला एवढं पवित्र बनवलंय. मग आता चला प्रत्यक्ष त्यांचं निवासस्थान कसं आहे ते पाहूया, म्हणजेच ते प्रसिद्ध मंदिर. हे बघा, हे आहे ते प्रसिद्ध वटवृक्ष स्वामी मंदिर. आणि नावाप्रमाणेच याचं केंद्रस्थान आहे हे विशाल प्राचीन वडाचं झाड. जरा विचार करा, ह्याच झाडाखाली बसून स्वामी समर्थ ध्यान लावायचे, लोकांना मार्गदर्शन करायचे. किती पवित्र जागा असेल ही. आता मंदिराच्या आवारात आत गेल्यावर काय काय दिसतं? तर सगळ्यात पवित्र जागा म्हणजे समाधीस्थान. मुख्य मंदिरात स्वामींची एक सुंदर पूर्णाकृती मूर्ती आहे. सभामंडप तर कायम भजन कीर्तनाने दुमदुमत असतो. आणि हो, एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे अन्नछत्र. स्वामी नेहमी अन्नदान करायला सांगायचे, आणि त्याच शिकवणीनुसार इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मोफत जेवण दिलं जातं. इथला दिवस कसा असतो माहितीये? पूर्णपणे भक्तीनं भारलेला. दिवसाची सुरुवात होते सकाळी 6 वाजताच्या काकड आरतीने. मग सकाळी 7 वाजता अभिषेक पूजा, दुपारी 12ला महानैवेद्य दाखवला जातो, आणि रात्री 8च्या शेजारतीने दिवसाची सांगता होते. म्हणजे दिवसभर इथे चैतन्य आणि भक्तीचं वातावरण असतं. स्वामींनी जरी देह ठेवला असला तरी त्यांची शिकवण, त्यांचा प्रभाव आजही जिवंत आहे. आणि हाच त्यांचा खरा वारसा आहे, नाही का? मग काय होतं त्यांच्या शिकवणीचं सार? चला पाहूया. स्वामींच्या शिकवणीचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला, देवावर पूर्ण श्रद्धा म्हणजे भक्ती. दुसरा, स्वतःला ओळखणं म्हणजे आत्मसाक्षात्कार. आणि तिसरा, लोकांची निस्वार्थ सेवा. त्यांनी कधीच अध्यात्माला अवघड बनवलं नाही, उलट अगदी सोप्या भाषेत सरळ मार्गाने ते लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि त्यांच्या सगळ्या शिकवणीचं, हजारो उपदेशांचं सार कदाचित फक्त एका वाक्यात सापडतं. हे त्यांचं सगळ्यात प्रसिद्ध वचन आहे, जे आजही लाखो लोकांना धीर देतं, जगण्याची उमेद देतं. ते वाक्य आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. किती साधे शब्द आहेत, पण केवढी मोठी ताकद आहे यात. हे फक्त एक वाक्य नाहीये, हे एक आश्वासन आहे, एक अभयदान आहे. खरं तर यातच सगळं सार आहे. हे एक छोटंसं आश्वासन स्वामी आणि त्यांच्या भक्तांमधल्या नात्याचा कणा बनलं. आणि म्हणूनच स्वामींनी देह सोडून 100 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी त्यांचं अस्तित्व आजही तितकंच खरं वाटतं, तितकंच प्रबळपणे जाणवतं.
मग विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की आश्वासनाचा हा एक साधा संदेश 100-125 वर्षांनंतरही इतका कसा काय प्रभावी असू शकतो. याचं उत्तर कदाचित श्रद्धेच्या आणि विश्वासाच्या त्या प्रचंड मोठ्या शक्तीमध्येच दडलेलं असेल.